त्यांनी सांगितलं की कचऱ्याची समस्या आहे. तुम्हाला काय वाटतं अजून काय काय समस्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये? माझ्या मते तर पाणी, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची समस्या आहेच. अनेक आता मी बातम्यामधून पाहते, अनेक सोसायटीत गेलं तर पाण्याचा प्रश्न असतो. आता माझ्याकडे पुरावाच आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 720 MLD पाणी येते, लागते आपल्याला. आणि आता आपल्यापर्यंत येतं ते 620 MLD. तर जवळपास 100 MLDचा कमी पुरवठा आहे आपल्याकडे. मग तो कसा करायचा? तर आता साधारण एक उदाहरण देते की आता महिलांचं आम्हालाच कळलं आज 2 दिवसात पाणी नाही येणार, तर आम्ही स्टोअर करतो, भरून ठेवतो. तसंच माझ्या एक डोक्यात आहे की आता आपल्या सोसायटीमध्ये पाणी कमी पडतं, तर ते स्टोअर कसं करायचं याचं नियोजन करण्याचा माझ्या डोक्यात आहे. पाण्याचं नियोजन म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? पाण्याचं नियोजन म्हणजे पाणी ऑडिट झालं पाहिजे आणि पाणी जिथे लिकेज असेल ते सोसायटीच्या लोकांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरं, सोसायटीतच नाही तर गावामध्ये सुद्धा काही काही पाईपलाईन लिकेज असतात. म्हणजे सोसायटीच्या लोकांनीच त्यांनी काळजी घेतली पाहिजे, गावातल्या लोकांनी काळजी घेतली. ह्याला पाण्याचं जे नियोजन करतात त्यांना फोन करून ते पाणी थांबवण्याचा लगेच प्रयत्न झाला पाहिजे. लिकेज पाहिलं पाहिजे, थांबलं पाहिजे. बरोबर. अजून काय करता आलं पाहिजे? आता बऱ्याच बांधकाम व्यावसायिक ते रेन वॉटरचं सेव्ह करतातच. रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात. पण आता काय होतात, काही काही सोसायटी जुने होतात, मग त्याच्यामध्ये थोडं दुर्लक्ष होतं. त्यामध्ये काय आपल्याला करता येईल या माध्यमातून आपण करू शकतो.